मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. शिक्षक भरतीबाबत आपणा सर्वांना माहितच आहे की 1 ते 2 दिवसात निवड यादी लागणार आहे. आणि निवड यादीपूर्वी सर्व शिक्षक उमेदवारांना जे महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे त्यांना त्यांच्या डॉक्युमेंट्स, जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये म्हणजे नोंदवलेले आहेत, त्यानुसार त्यांना त्या डॉक्युमेंट्स एक फाईल बनवायचं आहे. 2019चा एक जी आर आहे मित्र हो, त्या जी आर मध्ये एक महत्वाचा मुद्दा दिलेला आहे या डॉक्युमेंट्स बाबतीत. तो जी आर मी इथं शेअर करतो एक थोड्याच वेळात, आणि त्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. हा मुद्दा कशा बाबतीत आहे ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. कारण हे जर आपण समजून नाही घेतलं तर मधातच आपली फसगत होऊ शकते. पुन्हा एकदा सांगतो मी, हा 2019च्या जी आर मध्ये महत्वाचा मुद्दा त्यांनी डॉक्युमेंट्स बाबतीत दिलेला आहे. तो डॉक्युमेंट्स बाबतीतला महत्वाचा मुद्दा त्यांनी असा दिलेला आहे की सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये तुम्ही नोंदवलेले डॉक्युमेंट्स, आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी कुठल्या तरी प्राधिकरणाच्या समोर जाणार आहे, तर तुमच्या फाईल मधले डॉक्युमेंट्स हे तंतोतंत जुळले पाहिजेत. हे जर जुळले नाहीत किंवा त्यामधलं जर एखादं जरी डॉक्युमेंट समजा विसंगत निघलं, तर संबंधित शिक्षक उमेदवारावर काय कार्यवाही करायची ते कार्यवाही त्यांनी तिथं निश्चित केलेली आहे. त्या मुद्द्यानुसार ती कार्यवाही आपल्याला बघायची आहे. कारण आपण एका महत्वाच्या टप्प्यावर काम करत आहोत, म्हणजेच आपण आपल्या डॉक्युमेंटची जुळवाजुळव करत आहोत. आणि जुळवाजुळव करून त्यांना एक संघ एका फाईलमध्ये आपण ठेवत आहे. आणि जेव्हा आपलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल तेव्हा आपण ते फाईल त्या प्राधिकरणाच्या समक्ष सादर करणार आहोत. मग या प्राधिकरणाच्या समक्ष जेव्हा आपण फाईल सादर करू, तेव्हा आपल्या फाईल मधलं एकूण डॉक्युमेंट्स जे आपण सेल्फ सर्टिफिकेशनच्या वेळेस नोंदवलेलं आहे, ते दोघांचीही जुळवाजुळव व्हायला पाहिजे. यामध्ये जर जुळवाजुळव होत नसेल किंवा एखादं तुमचं डॉक्युमेंट त्याच्यामधलं जर बनावट निघलं, ज्याला आपण फर्जी असं म्हणतो, ते जर निघलं, तर संबंधित शिक्षक उमेदवारावर काय कार्यवाही होते, ती कार्यवाही त्या जी आर नुसार त्यांनी निश्चित केलेली आहे. आणि ती कार्यवाही आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायची आहे मित्र. असं नसते सहसा, परंतु तरीही आपण या विषयी थोडस सजग असलं पाहिजे. म्हणजे आपले जे कागदपत्र आहेत ते आपण कागदपत्र ची जुळवाजुळव करण्याचं काम तंतोतंत करू. त्यासाठी या मुद्द्याचा आपण एक थोडासा उहापोह करणं फार मला महत्वाचं वाटते. तर तो जी आर मी आता या स्क्रीनवर शेअर करतो. हा या जी आर मधल्या त्या मुद्द्याचं आपल्याला रिडिंग करायचं आहे. काही नाही, जास्तीत जास्त त्यांनी 4 ते 5 ओळी त्या मुद्द्यावर लिहिलेल्या आहेत, परंतु त्या फार मित्र भयानक आहेत. कारण त्या समजून घेणं प्रत्येक शिक्षक उमेदवारांसाठी आवश्यक आहे. आणि तो जी आर मी आता शेअर करतो. तो जी आर शेअर म्हणजे आपल्याला आता करायचं आहे, त्या जी आर मधला तो मुद्दा समजून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याला जरूर लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो. तर तो जी आर काय म्हणते, त्या जी आर मध्ये तो जो मुद्दा दिलेला आहे त्या मुद्द्यावर आता आपल्याला चर्चा करायची आहे. हा जी आर मी आता इथं आपल्या स्क्रीनवर शेअर करतोय. कारण प्रत्येक गोष्ट जी आहे, आपण जे शिक्षक उमेदवारांसोबत चर्चा करतो, ती अधिकृत असली पाहिजे असं मत आहे. म्हणून मी जी आर चा वापर फार काही याच्यामध्ये करत राहतो. जी आर स्क्रीनवर शेअर करतो. बघा त्यांनी असं दिलेलं आहे बघा, इथं ह्या 3 लाईन्स माझ्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षक उमेदवारांसाठी महत्वाच्या आहेत. त्यांनी काय म्हटलं, नियुक्तीकरता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्याच्या सेवेच्या कालावधीत निर्देशनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्याच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही नियुक्ती करता
असं म्हणू आपण, नियुक्तीसाठी तुम्ही जे सर्टिफिकेट आता व्हेरिफिकेशनसाठी सादर करणार आहात, त्यामधलं एखादं जरी सर्टिफिकेट जर खोटं निघलं, मी म्हणत नाहीये, हा जी आर म्हणते, नाही तर तुम्हाला सर आम्ही काय अशाच डिग्र्या घेतलेल्या आहे का, काही याचा काही आपल्याशी फार काही असा संबंधच नाही, काही प्रश्नच येत नाही, पण तरी हा मुद्दा समजून घेणं माझ्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. आणि हे कशा बाबतीत होते जनरली, तर आपण कास्ट सर्टिफिकेट बाबतीत बरेचसे ज्या काही समजा कास्ट मध्ये ज्या काही ब्रँच असतात वेगवेगळ्या, आणि त्याच्यामध्ये आपण जे सर्टिफिकेट काढतो, मग ते सर्टिफिकेट काढल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी वगैरे होत नाही, असा मित्र मध्यंतरीच्या काळात खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता, की बरेचसे जे शिक्षक आहेत त्यांना व्हॅलिडिटी आणायला सांगितलं होतं आणि त्यांची व्हॅलिडिटी निघत नव्हती, कारण त्यांनी त्यांची कास्ट काय आणि कास्ट सर्टिफिकेट काढलं कोणत्या याचं, मग व्हॅलिडिटी निघत नव्हती. निघत नसल्यामुळे त्यांना संस्थेने मग त्यांना असं सांगितलं की तुम्ही व्हीआरएस घेऊन टाका, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन टाका. आणि बरेचसे असे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना व्हीआरएस घ्यावं लागली. व्हीआरएस जर घेत नसाल तर व्हॅलिडिटी सादर करा, आणि व्हॅलिडिटी तुम्ही सादर करत नाही आणि व्हीआरएस घेत नाही तर तुमच्यावर आम्ही शिस्तभंगाची कारवाई करून तुम्हाला आम्ही नोकरीतून काढून टाकतो. असं झालेलं आहे, घडलेलं आहे. एक 5 वर्षाचीच घटना मी बघितलेली आहे. म्हणून हा जो बाबतीतला जो समजा खोटं प्रमाणपत्र वगैरे निघते ना, हे कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत निघते, त्या बाबतीत आपण थोडस सजग असलं पाहिजे. हा माझा याच्या मागचा उद्देश आहे. त्यांनी काय म्हटलं, नियुक्तीकरता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निर्देशनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्याच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील. समजा तुम्ही आता हे डॉक्युमेंट सादर केले, डॉक्युमेंट सादर केल्यानंतरही पुढे काय होतं माहित आहे का, की संस्था म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणा, तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स मागतात. म्हणजे बऱ्याचदा असं होते की कास्ट सर्टिफिकेट एखाद्या विशिष्ट फॉर्मॅटमध्येच पाहिजे, त्याचा फॉर्म नंबर वगैरे जो असतो त्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे, किंवा कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. मग ती कास्ट व्हॅलिडिटी आपली कधी कधी व्हेरिफिकेशनला पाठवल्या जाते. व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर तिथं आपण जे डॉक्युमेंट्स जोडतोय, ते डॉक्युमेंट्स आणि अगोदर जोडलेले डॉक्युमेंट्स याच्यामध्ये काहीतरी विसंगती येते. मग अशा वेळेस मध्यंतरीच आपली सेवा समाप्त केल्या जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मध्यंतरी जर तुमची सेवा समाप्त केल्यानंतर तुमच्यावर फौजदारी सुद्धा दाखल ते करतात, असं त्यांनी या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. मित्र, हे लक्षात घ्या की मी नाही म्हणत, हा जी आर म्हणतोय. या जी आर मध्ये हे वाक्य मी पुनश्च एकदा वाचतोय बघा, हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. आणि हे वाक्य जनरली मी बघितलं शैक्षणिक व्यावसायिक पात्रते बाबतीत हे काही येत नाहीये एवढं फार काही. हे येते कुठं, तर हे जनरली कास्टच्या बाबतीत येते. एकदा आपण कास्ट सर्टिफिकेट दिल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीच्या बाबतीत येते, किंवा एखाद्या वेळेस जर कोणी तुमच्या याच्यावर जर ऑब्जेक्शन घेतलं तुमच्या नियुक्तीवर, की नाही यांनी हे दिलेलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे, यांची कास्ट अमुक अमुक आहे, याचं कास्ट सर्टिफिकेट यांनी याचं वेगळंच दिलेलं आहे, तर अशा वेळेस बाकी तुमचं पूर्ण त्या डॉक्युमेंटची छाननी ते शेवटपर्यंत करतात. आणि त्यावेळेस जर ते डॉक्युमेंट जर काही फर्जी निघलं, खोटं निघलं, बनावट निघलं, तर त्या क्षणी माहित आहे का, ती त्या संबंधित उमेदवाराची जी काही सेवा आहे ती समाप्त करतात, म्हणजे त्याला नोकरीवरून काढून टाकतात आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करतात. म्हणून माझं एक तुम्हाला सांगणं आहे की जे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स नोंदवले आहेत, ते नोंदवलेले डॉक्युमेंट्स आणि तुमच्याकडे असलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत, याची तंतोतंत जुळवाजुळव तुम्ही करा आणि त्याचं फाईल तयार करा, सिक्वेन्स त्याची तयार करून ठेवा. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. हे मला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रकर्षाने आपल्या निर्देशनास आणून द्यायचं होतं, त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुन्हा एकदा हे वाक्य वाचतो मी, या 3च लाईनात मित्र, पण ह्या प्रत्येक शिक्षक उमेदवारांच्या म्हणजे त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे जे नोंदवलेले आहेत तेच डॉक्युमेंट फायलिंग तयार करायला पाहिजे. त्यापेक्षा जास्तही नको, त्यापेक्षा कमी पण नको. आणि ते डॉक्युमेंट तिथं तसे नोंदवले, तिथं ज्या तारखा तुम्ही नोंदवलेल्या आहेत, निकालाच्या तारखा वगैरे, ते सगळं जुळलं पाहिजे. नाही एखाद्या वेळेस निकालाची तारीख काहीतरी मार्च पर्यंत असते ना, आपला निकाल नंतर येते, मग आपण ते डॉक्युमेंट्स अपलोड करतो, ते जे आहे त्याचा फॉर्मॅट ते दिनांक घेत नाही, मग आपण दिनांक बदलून टाकतो तिथं, आणि काय होते पुढे पाहून घेऊ.
असं काहीतरी आपलं ते असते. तर असं करू नका. कारण काय तर त्याच्यामध्ये तो आपला परिणाम जो आहे तो गंभीर परिणाम त्याचा होतो, आपल्या नियुक्तीवर त्याचा परिणाम होतो. फौजदारी गुन्हा जर दाखल झाला तर भविष्यात आपल्याला ज्यावर नोकरीचं सुद्धा फार मोठं गंड्यांतर सुद्धा येणार आहे. म्हणजे पुढे सुद्धा ही तर अपॉइंटमेंट गेलीच, पण पुढची अपॉइंटमेंटही आपल्याला मिळते की नाही त्याची शंका आहे. म्हणून हा जो 3 लाईनचा मुद्दा आहे, हा प्रकर्षाने लक्षात घ्या. मी हा पूर्ण व्हिडिओ याच्यावरच बनवलेला आहे, 3 लाईनवर. मग ते बरेचसे कमेंट्स करतात की सर मग तुम्ही काय फार काही ट्रेस करून टाइमपास करता किंवा वॉच टाइम वाढवता. मला मित्र वॉच टाइमची काही गरज नाही. मी म्हणजे 31 वर्ष सेवा केलेलं व्यक्तिमत्व आहे. या प्रत्येक याच्यामधनं गेलेलं आहे. प्रशासकीय सुद्धा याच्यामध्ये काम केलेलं आहे. ते डॉक्युमेंट्स वगैरे कर्मचाऱ्यांचे व्हेरीफाय करणं हे ते ज्या काही कॉलेजमध्ये असतील त्यावर सुद्धा मी काम याच्यावर केलेलं आहे. संच मान्यता सुद्धा केलेल्या आहेत. टाइम टेबल सुद्धा बघितलेले आहेत. त्यामुळे याच्यामधली खडानखडा माहिती असणार एक मी व्यक्ती आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण जबाबदारी करावं ही माझी, तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असाल वयानं शिक्षक उमेदवार तरी माझी तुम्हाला ही विनंती आहे. हे तुम्ही सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे, हा तुम्ही लक्षात घ्या. नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट. कारण आम्ही बघितलेलं आहे ज्यांचे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्यांनी दिले होते, नोकऱ्या घेतल्या, पण त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मागितली, त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मागितली नाही. अशा लोकांना त्यांनी स्पष्ट सांगितलं, एक तर आम्ही तुमच्यावर कारवाई करून तुम्हाला नोकरीतून काढून देतो, निलंबित करतो, किंवा तुम्ही VRS घ्या. कारण हे कोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे ते माझे डायरेक्शन होते, हे लक्षात ठेवा. म्हणून हा जो मुद्दा येईल हा आपल्या बहुतेक याच्या बाबतीत येत नाही, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता वगैरे याच्या बाबतीत येत नाही. हा कास्ट सर्टिफिकेट बाबतीत आम्ही बघितलेला आहे. म्हणून तिथं आपण थोडस सजग राहा, असं माझं आपल्याला एक विनंती राहणार आहे. नियुक्तीकरता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास, ठीक आहे, व्हेरिफिकेशन मध्ये एकदा तुम्ही सटकून जासाल, पण तुमच्या पूर्ण सेवेचा कालावधी म्हणजे 58व्या वर्षी आपल्याला रिटायर व्हावं लागते, तोपर्यंत केव्हाही हे डॉक्युमेंट्स हे मागतात. जेव्हा यांना काम पडते ना, तेव्हा हे डॉक्युमेंट्स आपल्याला परिपत्रक काढतात, नोटीस काढतात आणि हे डॉक्युमेंट तुमचं सादर करा. म्हणून आपण बिलकुल कसं आहे, चांदीचं नाणं टंकन वाजते तशातला आपला प्रकार असला पाहिजे. आपल्याकडे कुठलंही डॉक्युमेंट्स हे फर्जी नसायला पाहिजे आणि फर्जी डॉक्युमेंट्स वापरून आपण नोकरी सुद्धा घेऊ नये. नियुक्तीकरता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निर्देशनास आल्यास संबंधित उमेदवारावर फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्याच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील. त्याची सेवाही समाप्त करण्यात येईल आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखवला येईल. आणि मात्र फौजदारी गुन्हा जर दाखल झाला तर मग आपल्या पुढच्या नोकरीचाही प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून असं जर काही कुणाचं असेल तर त्यांनी ते दुरुस्त करून घ्यावं, ही मला आपणास एक सांगावं असं वाटते. पुनश्च एकदा मी विनंती करेल, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा. आणि आता मी माझ्या आजच्या चर्चेला पूर्णविराम देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.